खूप सांगण्यासारखं आहे. माणिक माणूस म्हणून, विवाहित स्त्री म्हणून, आई म्हणून, कलावती म्हणून, गुरु म्हणून, अशा बरेचसे माणिकचे चेहरे मी पाहिले आहेत. खरं म्हणजे माणिक माझी गुरु आहे. म्हणजे कशी की आम्ही लहानपणापासून फक्त स्वरांचं विश्व शिकलो, स्वरांची भाषा शिकलो. माणिकताईंचं जेव्हा मी पहिल्यांदा सावळाचा रंग तुझा ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं की अरे, शब्दामध्ये पण सूर असतो आणि इतका छान, इतका भावपूर्ण. ते गाणं मी शिकले. आता मला आठवत नाही, पण एकच लाईन आठवते, सावळाचा रंग तुझा. परंतु माणूस म्हणून माणसाचं मन किती निर्मळ, किती स्फटिकासारखं स्वच्छ माणिकचं मन होतं. लहान मुलापासून वेटरन आर्टिस्टपर्यंत त्यांची जी बघण्याची दृष्टी आहे ना, होती. म्हणजे माणिक गेली हे मन तयार होत नाही, ॲक्सेप्ट होत नाही. मी माणिककडून खूप गोष्टी शिकले. म्हणजे किती सरळ सरळ बोलावं, कारण सरळ, स्वच्छ, नितळ असं मन असल्याशिवाय सूर तसा लागत नाही, अशी माझी समजूत आहे. जितकं माणसाचं मन स्वच्छ, निर्मळ, सात्विक असेल, तितका सूर तसा लागतो, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे त्या दृष्टीने माणिकचं गाणंसुद्धा सात्विकतेचं जी पराकोटी होती ती, असं मला वाटतं. माणिकची जीवनपुरी अजूनही मला आठवते. एकदा दिवाळी संमेलनामध्ये त्यांचं गाणं होतं. तेव्हा जीवनपुरी तेव्हा माझ्याकडे रेडिओ नव्हता. मी दुसऱ्यांच्याकडे जाऊन कुणाकडे तरी रेडिओ ऐकला, माणिकताईंचं गाणं आहे म्हणून. त्यावेळची जीवनपुरी आजही माझ्या मनात आहे. आणि त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी म्हणजे काय असते आणि सिम्प्लिसिटीमध्ये डिव्हिनिटी कशी असते, हे मी माणिकताईंच्या गाण्यातून शिकले. आणि माझा प्रयत्न आहे तसा करण्याचा. लहान असताना एकदा मी बिभास गायले, अतिशय कठीण असा उत्तरी दैवताचा बिभास. त्यावेळी मला माणिक म्हणाली, अगं किती छान गं किशोरी बिभास गायलीस तू. मी म्हटलं एवढी मोठी कलाकार आणि खरोखरच अगदी म्हणजे कसं आपण अगदी असं बेभान होऊन एखाद्याची कौतुक करतो, तसं ती मला म्हणाली. तेव्हाची माणिक आणि तिची 60 मला वाटतं 61 होती त्यावेळी. तिच्यासाठी म्हणून मी यमन म्हटला. ती माणिक, आजारी असतानाची माणिक, आणि आजारपणातून बाहेर आल्यानंतर खुर्चीवर बसून गाणारी माणिक, ह्या सगळ्या चेहरे मी माणिकशी पाहिले आहेत. या सगळ्या चेहऱ्यातून मला अतिशय जी गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते ती म्हणजे माणिकची सात्विकता, तिचं बोलणं, तिचं चालणं. खरं म्हणजे माणिक अतिशय दिसायला सुंदर, तिचं मन सुंदर, तिची बुद्धी सुंदर, म्हणजे तीक्ष्ण, तितकंच एस्थेटिक्स माहीत असलेली, एस्थेटिक्स जाणणारी, अशी सगळी माणिकचं किती वर्णन करावं. तेव्हा माणिकची जी माणिकला जे एक दैवी वरदान होतं, प्युरिटी ज्याला आपण म्हणतो, तसं तिचं गाणं, तसं तिचा स्वभाव, तसं तिचं जगणं. आणि एक मला माणिकची एक फार कौतुक, म्हणजे कसं की मला गमत वाटायची माणिकची. माणिक नेहमी कुंकू लावायची ना, त्या कुंकूमध्ये डिझाईन्स करायची ती. आता डिझाईन्स रेडीमेड येत आहेत, पण त्यावेळी ती डिझाईन्स करायची. म्हणजे त्याच्यावरून सौंदर्याची किती तिला दृष्टी असेल, किती भावत असेल तिला सौंदर्य, अशी एक मला नेहमी गमत वाटायची माणिकची. आता माणिक म्हणायचे, किती रागवतेस ग किशोरी, नको एवढी रागू, चिडतेस कशाला. म्हटलं माणिक, तुझा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा. मला अन्यायाची चीड आहे, तू ते सात्विकतेने सहन करत असशील, मला ती सहन होत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की मी वाईट आहे किंवा मग
तसं नाही ग, तू वाईट नाही आहेस ग, तू चांगलीच आहेस, तू सगळी चांगलीच आहेस ग, असं मला नेहमी म्हणायची. मला वाटतं की मला इतर कलाकारामधून इतके जे कलाकार मी आत्तापर्यंत अनुभवले, माझ्या चुका, माझे अपराध, माझं चांगलं वाईट जे काही असेल, ते माणिकने जितकं समजून घेतलं तितकं कोणी समजून घेतलं असं मला वाटत नाही. आणि म्हणूनही माणिक गेल्याचं दुःख आहे असं नाही, पण असं वाटतं की माणिक असती तर मी आणखीन सुधारले असते अनेक पद्धतीने, असं मला वाटतं. माणिकचा आणि माझे जेव्हा जेव्हा भेटी झाल्या तेव्हा तेव्हा त्या एका प्रत्येक वेळेला कलाकाराच्याच भेटी होत्या असं मला वाटत नाही. एकदा तिने मला घरी जेवायला बोलवलं, आम्ही बसलो टेबलावर, गप्पा मारल्या, जेवलो. तेव्हा आम्ही सुगृहिणी होतो असं मला वाटतं. ती काही आपल्या घरच्या गोष्टी सांगत होती, मी काही माझ्या घरच्या गोष्टी सांगत होते. पण कलेच्या संबंधामध्ये माणिक मला नेहमी सिनियर असल्या कारणाने, विचारांनी सुद्धा, अभ्यासाने सुद्धा, कलेबद्दल मी तिच्याशी कधी फारशी बोललेच नाही असं मला वाटतं. कारण तिची जी कला आहे ती मला आंतरिक इतकी भावायची की ती मी तोंडावर तिचं काही सांगितलं, तू माणिक अशी आहे, तू माणिक तशी गाते, ते मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये त्याची एक प्रतिमा अतिशय खोलवर होती, म्हणून मी बोलू शकले नसेन, मला माहीत नाही. पण मी इतकं जरूर सांगू शकते की माझ्या गाण्याचं कौतुक तिने लहानपणापासून केलं. लहानपणापासून माझ्या बुद्धीचं, माझ्या पेशकारीचं आणि खरं कौतुक केलं मला. म्हणूनच ती मला अजूनही माझ्या हृदयामध्ये इतकी भरून राहिली आहे. माझ्या हृदयस्थ माणिक एवढ्यासाठी आहे की ती गातही सुंदर होती. खरं म्हणजे सौंदर्याने जर आकार घेतला ना तर जो होईल ती म्हणजे माणिक, असं एक मला वाटतं. मला आजही असं वाटतं. बट आय लव्ड हर ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट आर्टिस्ट ऑन दी अर्थ. ग्रेटेस्ट म्हणजे तिच्या गाण्यामध्ये, मी हे गातेच आहे त्यामुळे ते प्रासादिक होतं असं मी अशासाठी म्हटलं की तिच्या गाण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कसरती, गिमिक्स, कोणत्याही प्रकारची लईशी भांडाभांड असं मला कधी वाटलं नाही आणि नव्हतंच मुळी. आणि म्हणून तिच्यामध्ये गाण्यामध्ये त्या भावाची प्रासादिकता जी होती, वीरश्रीचा असो किंवा करुण असो, शृंगार असो, काहीही असो, माणिकचे शब्द टाकण्याची पद्धत जी होती त्या शब्दामध्ये कणखरपणा नव्हता. म्हणजे हा शब्द स्पष्ट यायला पाहिजे असं काही तिच्या मनात नसायचं. म्हणूनच मी म्हटलं की क्लासिकल गाताना सुद्धा त्या रागाचा भाव तिला आंतरिक जाणवत असला पाहिजे. आणि म्हणून आज म्हणजे अनेक माझे गुरुही फारच ऋषितुल्य गुरु आहेत. हे माझी आई तपस्विनी आहे आणि आहे. तिचे संस्कार माझ्यावर झाले नसते तर कदाचित माणिक काय काय करत होती हे मला कधी कळलंही नसतं. सो मी माझ्या गुरूंचीही उपकृत आहे, तिचीही उपकृत आहे. जेव्हा आम्ही अभ्यास करत येतो तेव्हा माणिक त्यावेळी काय गायची आणि त्यावेळी मला तिचं गाणं का आवडायचं हे आज मला समजतं. कारण आत्मिक भाव हा न तो पराक्रमी असतो, न कसरती असतो, न बौद्धिक असतो. तो बुद्धीच्या पलीकडे गेलेला असा जो असतो ना, आणि म्हणून तो प्रासादिकत्व त्याच्यात आहे हे आम्हाला आत्ता कळतं. परंतु अनेक गुरुपैकी जो मला अतिशय भावला अशी माणिक आहे, त्यांच्यापैकी एक माणिक आहे. मला जसं वाटतं की तिने गायलं जरी नसतं तरी चाललं असतं, पण ती जगली असती तर फार चांगलं झालं असतं.